नमस्कार. आज आपण करणार आहे तर गुजराती स्टाईल बेसन मिरची साईड डिश म्हणून किंवा चपाती भाकरीचं भातासोबत चवीला एकदम भन्नाट अशी लागते. आणि सविस्तर रेसिपी सांगणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका. रेसिपीला सुरुवात करू. 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. ह्याला बारीक गॅसवरती बेसन चांगलं भाजून घेणार आहे. तर गॅस बारीक ठेवायचा, मोठा गॅस करायचं नाही. तेल पण टाकायचं नाही बेसन भाजतं. 7 ते 8 मिनटामध्ये चांगलं बघा बेसन भाजून झालेलं आहे. खूप छान असं सुगंध द्यायला लागलं आहे. एका प्लेटमध्ये बेसन काढून घेऊ. हे पावशेर मिरच्या घेतलेल्या आहेत बघा, असे धुवून स्वच्छ पुसून घ्यायच्या. आणि याला मधनं अशी चिर मारून घेतलेली. त्याच्यामधलं बी नाही काढून घेतलं. बी थोडंसं तिखट असतं त्यामुळे तर ठेवलं. तुम्हाला नसेल आवडत तर काढलं तरी चालतंय. आता ते आलू शेव घेतलेली अर्धी वाटी. ते आलू शेव मिक्सरमधनं टाकून बारीक वाटून घेणार आहे. इथं त्यामध्ये पाणी वगैरे काय टाकायचं नाही, असंच वाटून घ्यायची. आलू शेव वाटून झाली की बेसनमध्ये टाकून घेणार आहे. इथं त्यामध्ये 1 मोठा चमचा आमचूर पावडर टाकायची किंवा लिंबाचा रस वापरला तरी चालतं. 1 छोटा चमचा गरम मसाला, 1 छोटा चमचा धना पावडर, छोटा अर्धा चमचा हळद वापरायची, 1 छोटा चमचा जिरा पावडर आणि 1 चमचा लाल तिखट टाकले. छोटा चमचा साखर टाकायची. साखर ऑप्शनल आहे, पण साखर टाकलं खूप छान असं चवीला होतंय. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि सगळं चांगले मसाला मिक्स करून घेणार आहे. इथं हे सगळं चांगल्या हाताने मिक्स करून घेऊ, म्हणजे एकसारखं मिक्स होत होतं. सगळं चांगलं मिक्स करून झालं आणि बेसन असं खमंग भाजलं आहे, त्यामुळे खूप छान असं सुगंध यायला लागलं आहे. त्यामध्ये मसाला टाकले की हे सगळं एकत्र मिक्स करून झालं की ते मिरची घेतलेलं तर मिरचीमध्ये चांगलं असं भरून घेणार आहे. तर जेवढं बसून तेवढं मिरचीमध्ये दाबून दाबून भरून घ्यायचं. अजिबात असं थोडंसं भरून ठेवायचं नाही. भरपूर असं मसाला भरला म्हणजे चवीला खूप छान अशी मिरची लागते. मग सगळं चांगला मसाला भरून घेतला आणि अशाच मिरच्या भरून घेणार आहे. इथं सगळ्या मिरच्या भरून झाले. तर आता एक पॅन घेतलेला आहे, असं पसरट पॅन घ्यायचं. त्यामध्ये फक्त 2 चमचे तेल टाकायचं. तेल जास्त वापरायचं नाही, कारण आपल्या मिरची तळून घ्यायची नाही. हे मिरची सगळ्या लाईनी लावून घेणार आहे. तर मिरची लाईन लावून घेतलं. बारीक गॅस करायचा आणि बारीक गॅसवरती 3 ते 4 मिनटासाठी वाफ काढून घेणार आहे. तर गॅस बारीकच ठेवायचं, मोठं ठेवायचं नाही. 3 ते 4 मिनटं चांगल्या खालच्या बाजूकडून वापरले. तर आता त्याला पलटी करून घेऊ. पलटी करून घेतलं की अजून झाकण ठेवायचं बारीक गॅसवरती 2 मिनटासाठी. 2 मिनटानंतर चांगली अजून मिरची वापरलेली सगळी कोण एकसारखी अशी वापरून घ्यायची. हलकंसंच हलवून घ्यायचं. हलवून घेतलं की वरची बाजू खाली होती, मग एकसारखी मिरची वापरली जाते. आणि अजून झाकण ठेवायचं. 1 मिनटासाठी झाकण ठेवणार आहे. तर 1 मिनटासाठीच बारीक गॅसवर झाकण ठेवून घेतलेलं आहे. मग छान अशी मिरची वापरलेली झटकीपट अशी तयार होती. साईड डिश म्हणून किंवा चपाती भाकरीसोबत खायला खूप छान असं लागते. आणि मिरची 4 ते 5 दिवस खराब होत नाही अजिबात. फ्रीजमध्ये ठेवायचं. गुजराती स्टाईल बेसन मिरची तयार झाली. माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल दाबायला विसरू नका.